सभापती महोदया, प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे? हा प्रश्न पडावा इतपत या योजनेची परिस्थिती आहे। सभापती महोदय, मला आपल्याला आकडेवारीवरून सांगायचंय की 2016 ते 2023 ह्याच्या दरम्यान फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा असं मिळून जवळपास कंपन्यांना 33,060 कोटी रुपयाचा प्रीमियम त्या ठिकाणी भरला गेला आणि कंपन्यांनी जो क्लेम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला तो आहे फक्त 23,874 कोटी रुपयाचा। सभापती महोदय, ह्याच्यातून एवढं दिसतंय की जवळपास 9,186 कोटी रुपयाचा नफा 2016 ते 2023 च्या दरम्यान ह्या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी कमावलाय। सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की कंपन्याचं भलं करण्यापेक्षा आता ह्या योजनेमध्ये बदल करणं किंवा काही धोरणात्मक बदल करणं सरकारला गरजेचं आहे। 1 हेक्टरचं पीक संरक्षित करण्यासाठी प्रीमियम पोटी कंपनीला जवळपास 18,000 रुपये एक हेक्टरी त्या ठिकाणी केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून दिला जातो आणि मदत मिळताना मात्र कंपनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम करते। ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये खरीप 2023च्या पीक विम्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं 30 एप्रिल 2024 ला एक परिपत्रक काढलं, ज्या परिपत्रकामुळे परत केंद्र सरकारचं धोरण कंपनीला धार्जिन आहे असं त्या ठिकाणी दिसतंय। सभापती महोदय, मला आपल्याला सांगायचं, आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचंय की 2023 ला खरीप पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 7,53,382 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा उतरवला। पैकी 5,19,273 शेतकरी त्या ठिकाणी या विम्यापासून वंचित आहे। सभापती महोदय, त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील 88,560 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा उतरवला। पैकी जवळपास पूर्ण शेतकरी त्या ठिकाणी विमा अग्रिम मिळालाय पण विमा मिळण्यापासून त्या ठिकाणी वंचित आणि औसा तालुक्यातील 1,27,381 पैकी जवळपास 33,605 शेतकरी वंचित आहेत। त्याचबरोबर निलंगा तालुक्यामधले 1,46,716 पैकी 49,185 शेतकरी 49,185 शेतकरी त्या ठिकाणी वंचित आहेत। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की हे परिपत्रक ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना सरकारनं त्या ठिकाणी काढलंय। हे परिपत्रक जाचक आहे, ज्याच्यामुळे पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यापासून अडचण येते आणि हे परिपत्रक रद्द करावं असं मी माननीय भारत सरकारच्या कृषी मंत्री महोदयांना 1 जुलै 2007 रोजी वैयक्तिक पत्राद्वारे मी त्या ठिकाणी मागणी केली आहे। माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की ह्या पीक विमा योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारनं फेरविचार करावा। 18,000 रुपये प्रीमियम कंपन्यांना देण्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर हे देता आलं तर मला वाटतंय की शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळेल आणि हे 30 एप्रिल रोजी काढलेलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मात्र तातडीने त्या ठिकाणी रद्द करावं आणि पीक विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सुसह्य करावा अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतोय।